पाकिस्तान मध्यस्थी करण्याच्या लायकीचा नाही. इराणचं वक्तव्य, अमेरिकाही सहमत. युद्धभूमीवर नेमकं घडतंय काय जाणून घेऊयात सविस्तर. गेल्या 2 महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात पाकिस्ताननं मध्यस्थीचा प्रयत्न केला. तसंच अमेरिका आणि इराणला इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत समोरासमोर आणलं. मात्र पाकिस्तानकडून सुरू असलेले मध्यस्थीचे प्रयत्न आता निष्फळ ठरताना दिसतायत. इराणनं पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. त्यामुळे आता पाकिस्तान, इराण आणि अमेरिकेतील चर्चेमधून आता बाहेर पडताना दिसतोय. इराण आणि अमेरिका फोनवरून थेट संवाद साधतायत. अल जजीरानं दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं, आता अमेरिका पाकिस्तानमध्ये चर्चा करण्याऐवजी इराणसोबत फोनवरून संवाद साधण्यावर भर देतेय. इराणसोबतची चर्चा आधीच्यापेक्षा अधिक चांगली झाली आहे. तसंच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतही डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा झाली. दोनही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सुमारे 90 मिनिटांहून अधिक चर्चा केल्याचं समोर येत आहे. दरम्यान इराणमधील खासदार इब्राहिम रेजाई यांनी सांगितलं की पाकिस्ताननं मध्यस्थ म्हणून आपला विश्वास गमावलाय. पाकिस्तान अमेरिकेसमोर झुकतो, मात्र पाकिस्तान हा आमचा चांगला मित्र आणि शेजारी आहे. पण परस्पर विश्वासातील कमतरतेमुळे पाकिस्तान हा चर्चेसाठी उपयुक्त मध्यस्थ ठरू शकत नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष विराम संपत असतानाच संपूर्ण जगाचं लक्ष पश्चिम आशियातील घडामोडींवर खेळलेलं. दोनही देशांमधील वाढत्या तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्ताननं पुढाकार घेतलेला. पाकिस्तानच्या मदतीनं 8 एप्रिलला अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात 2 आठवड्यांचा तात्पुरत्या संघर्ष विरामावर सहमती झाली. इतकंच नाही तर 21 एप्रिलला पाकिस्तानच्या विनंतीवरून अमेरिकेनं इराणसोबतचा संघर्ष विराम पुढे वाढवला. या शांतता प्रयत्नांचा एक भाग म्हणून 11 आणि 12 एप्रिलला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक चर्चा झाली. तब्बल 47 वर्षांनंतर दोनही देश थेट चर्चेच्या टेबलवर एकत्र आले. अमेरिकेकडून उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आणि इराणकडून संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी या चर्चेचं नेतृत्व केलं. मात्र 21 तास चाललेल्या या चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. दोनही देश आपापल्या मागण्यांवर ठाम राहिल्यानं चर्चा निष्फळ ठरली. शांतता चर्चा फिसकटल्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इराणनं जाहीरपणे म्हटलं, पाकिस्तान निष्पक्ष मध्यस्थ नाही आणि तो अमेरिकेच्या हितांना प्राधान्य देतो. 27 एप्रिलला इराणी खासदार इब्राहिम रेजाई यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की पाकिस्तान आमचा मित्र असला तरी तो या संघर्षात निष्पक्षपणे मध्यस्थी करण्याच्या लायकीचा नाही. रेजाई यांनी आरोप केला की पाकिस्तान अनेकदा अमेरिकेच्या विरोधात काहीही बोलण्याचे धाडस करत नाही आणि नेहमी एका बाजूला झुकलेला असतो. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आमच्याकडे सगळे पत्ते आहेत असं म्हणत ट्रम्प यांनी इराणला थेट अमेरिकेशी बोलण्याचं आवाहन केलं. त्यांनी आपले दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेरेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला. ते म्हणाले, जर इराणला चर्चा करायची असेल तर त्यांनी आम्हाला फोन करावा. आमच्याकडे चांगल्या आणि सुरक्षित लाईन आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वेगवान घडामोडींदरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यातही बुधवारी संध्याकाळी चर्चा झाली. तसंच दोनही नेत्यांमध्ये हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीबाबतही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या एकूणच परिस्थितीत शांततेचा मार्ग कधी आणि कसा निघणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. जागतिक शांततेसाठी दोनही देशांनी लवचिक भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढणं गरजेचं आहे. पाकिस्ताननं केलेल्या मध्यस्थीविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.